अभिनेता ऋषी कपूरनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सोबत चाय पे चर्चा केली आहे। दुबईमध्ये दोघांमध्ये 4 तास चर्चा रंगल्याचं खुद्द ऋषी कपूरनं स्पष्ट केलेलं आहे। खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अनसेन्सर्ड या आत्मचरित्रामध्ये ऋषी कपूर यांनी याबाबत खुलासा केला आहे। काय आहे हा खुलासा, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आयुष्यात चांगल्या लोकांसोबतच संदिग्ध लोकांशीही भेटता आलं। यापैकी एक होता दाऊद इब्राहिम। 1988 साली मी माझा जवळचा मित्र बिट्टू आनंद सोबत आशा भोसले आणि आर.डी. बर्मन यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला गेलो होतो। दाऊदचा एक माणूस नेहमी विमानतळावर यायचा। मी तिथून जात असताना एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला। माझ्याकडे फोन देऊन दाऊद सोबत बात करेंगे असं तो म्हणाला। 1993 स्फोटांच्या पूर्वीची ही घटना असल्याने मी त्यावेळी दाऊदला पळपुटा समजत नव्हतो। त्यावेळी तो महाराष्ट्रातील लोकांचा शत्रूही नव्हता। मला तरी असंच वाटायचं। दाऊदनं माझं स्वागत केलं आणि कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर मला सांग असं बोलून त्याने मला घरी येण्याचं निमंत्रण दिलं। मी या प्रकाराने आश्चर्यचकित होतो। दाऊद पांढऱ्या रंगाच्या इटालियन ड्रेसमध्ये आला आणि उत्साहात त्याने आमचं स्वागत केलं। मी दारू पित नाही, तुम्हाला चहा पिण्यासाठी बोलवलं असं माफी मागण्याच्या शैलीत दाऊद म्हणाला। त्यानंतर जवळ 4 तास आमचं चहा बिस्किटांचं सत्र सुरू होतं। त्याने अनेक विषयांवर चर्चा केली, स्वतः केलेले अपराधही सांगितले, मात्र त्यासाठी त्याला कोणताही पश्चात्ताप वाटत नव्हता।